नमस्कार मित्रांनो, तुमची यामा एफ झेड फेझर किंवा एच झेड गाडी मायलेज कमी देत आहे, आवाज जास्त येतोय. तर आज आपण या गाडीचं कंप्लीट सर्व्हिसिंग कसं करायचं ते दाखवणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर प्रथम आपण गाडी सर्व चेक करतो. प्रथम आपण चेन, ब्रेक, टायर, लाईट्स यांची प्राथमिक तपासणी केली जाते. याचबरोबर आपण गाडीची बॅटरी लाईफ चेक केली जाते. त्याचबरोबर गाडीचा पिकअप, आवाजही, इंजन नॉईज आपण चेक करतो. यानंतर आता आपण सर्व्हिसिंग करण्या अगोदर गाडीला वॉशिंग करून घेतो. तर आपण व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपण गाडीला पूर्ण वॉश करून घेतो. अशा प्रकारे आपण गाडी पूर्ण वॉश केली आहे. आता आपल्याला गाडीचं इंजन ऑइल बदलायचं आहे. इंजन ऑइल वेळेवर बदललं नाही तर इंजन गरम होणे, इंजन आवाज येणे असे प्रॉब्लेम होतात. दर दर 2500 ते 3000 किलोमीटर यामध्ये इंजन ऑइल बदलले गेले पाहिजे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण इंजन ऑइल बदलत आहोत. आपण पाहू शकता इंजन ऑइल. याचबरोबर आपण गाडीचं ऑइल फिल्टरही बदलत आहोत. प्रत्येक 8000 किलोमीटरला गाडीचे ऑइल फिल्टर बदलणे गरजेचे असते. अशा प्रकारे आपण ऑइल फिल्टर कॅप खोलून ऑइल फिल्टर बदलणार आहोत. आपण पाहू शकता ऑइल फिल्टर कंडिशन. यानंतर आता आपण ऑइल ड्रेन बोल्ट फिट करून घेत आहोत. अशा प्रकारे आपण ऑइल ड्रेन बोल्ट टाईट करून घेऊ. यानंतर आपण कंपनीचे ज्युनियन ऑइल फिल्टर गाडीत फिट करू. अशा प्रकारे आपण ऑइल फिल्टर फिट करू. ऑइल फिल्टर फिट केल्यानंतर आपण ऑइल कॅप लावून घेऊ. यानंतर आपण सर्व नट टाईट करून घेऊ. आपण पाहू शकता अशा प्रकारे आपण ऑइल फिल्टर फिट केलेले आहे. यानंतर आता आपल्याला इंजन ऑइल बदलायचे आहे. तर इंजन ऑइल आपण कंपनी रिकमेंडेड केलेले यामा कंपनीचे जेन्युइन असे यामालूब हे इंजन ऑइल गाडीमध्ये टाकत आहोत. आपण पाहू शकता अशा प्रकारे आपण इंजन ऑइल बदलत आहोत. गाडीमध्ये इंजन ऑइल चांगल्या प्रतीचे टाकणे फार महत्त्वाचे असते. यामुळे आपल्या इंजनची लाईफ वाढते. यानंतर आपण इंजन ऑइल कॅप अशा प्रकारे टाईट करून घेऊया. ऑइल कॅप लावताना त्यामधली ओरिंग आपण चेक करूया. यानंतर आता आपल्याला गाडीचा एअर फिल्टर साफ करायचा आहे. एअर फिल्टर साफ करण्यासाठी आपण साईड पॅनल अशा प्रकारे खोलून घेऊया. अशा प्रकारे दोन्ही बाजूचे साईड पॅनल आपण खोलून घेऊया. यानंतर आपण साईड पॅनल खोलल्यानंतर एअर फिल्टर कवर आपण अशा प्रकारे नट खोलून काढून घेऊया. तर मित्रांनो, प्रत्येक सर्व्हिसिंगला ऑइल एअर फिल्टर साफ केले पाहिजे. त्याचबरोबर प्रत्येक 10,000 किलोमीटरला ते बदलले गेले पाहिजे. एअर फिल्टर बदलल्यामुळे गाडीची मायलेज चांगला होतो. खराब एअर फिल्टरमुळे गाडीचा मायलेज कमी होतो आणि पिकअपही खराब होतो. अशा प्रकारे आपण एअर फिल्टर एअरच्या साहाय्याने साफ करून घेऊ. अशा प्रकारे आपण एअर फिल्टर साफ केल्यानंतर तो फिट करून घेऊया. व्हिडिओत पाहिल्याप्रमाणे आपण एअर फिल्टर साफ करून फिट करणार आहोत. यानंतर एअर फिल्टर कवर लावल्यानंतर आपण सर्व नट लावून घेऊया. अशा प्रकारे आपण एअर फिल्टर कवर लावून घेतलेला आहे. यानंतर आपल्याला गाडीचा कार्बोरेटर क्लीन करायचा आहे. अशा प्रकारे आपण कार्बोरेटर क्लिप खोलून घेऊया. अशा प्रकारे सर्व क्लिप खोलल्यानंतर आपण सावधपणे कार्बोरेटर बाहेर काढूया. अशा प्रकारे सर्व क्लिप्स, सेन्सर वायर व टोटल केबल वायर काढल्यानंतर आपण कार्बोरेटर बाहेर काढून घेऊया. प्रत्येक 10,000 किलोमीटरला कार्बोरेटर साफ करणे फार गरजेचे असते.
कार्बोरेटरमध्ये जेटमध्ये कचरा जाम झाल्यामुळे गाडी स्टार्ट होत नाही किंवा सारखा चोक द्यावा लागतो. जर आपल्या गाडीलाही असा प्रॉब्लेम असेल तर आपल्या गाडीचे कार्बोरेटर साफ करणे फार महत्त्वाचे आहे. तर यासाठी आपण कार्बोरेटर अशा प्रकारे काढून घेऊया. अशा प्रकारे आपण कार्बोरेटर बाहेर काढल्यानंतर कार्बोरेटर खोलून त्याचे जेट साफ करून घेऊया. अशा प्रकारे यामाच्या जुन्या मॉडेलला कार्बोरेटर सिस्टीम आहे. यानंतरच्या मॉडेलला FI सिस्टीम आहे. FI सिस्टीममध्येही प्रत्येक 10,000 किलोमीटरला इंजेक्टर साफ करणे फार गरजेचे असते. गाडीत इंजेक्टर, फ्युएल फेशल आणि टोटल बॉडी साफ करणे फार महत्त्वाचे असते. अशा प्रकारे आपण या गाडीचे कार्बोरेटर क्लिनिंग करत आहोत. आपण व्हिडिओत पाहिल्याप्रमाणे आपण सर्व जेट साफ करत आहोत. यानंतर एअर ब्लोच्या साहाय्याने आपण एअरने कार्बोरेटर साफ करत आहोत. त्याचबरोबर आपण पेट्रोलने आतील कचरा साफ करणार आहोत. अशा प्रकारे एअर फिल्टर क्लीन केल्यानंतर आता आपण गाडीचा रिअल व्हील चेक करूया. रिअल व्हीलमध्ये आपल्याला गाडीचं ब्रेक शू, चेन सेटिंग तसेच बेअरिंग ग्रीसिंग करायचे आहेत. अशा प्रकारे आपण रिअल व्हील खोडलेला आहे. यानंतर आपण चेन सेटिंग करून घेऊया. याचबरोबर आपण गाडीचं व्हील बेअरिंग ग्रीसिंग केलेलं आहे. प्रत्येक सर्व्हिसिंगला गाडीचं बेअरिंग ग्रीसिंग करणे व गरज असल्यास बेअरिंग बदलणे फार गरजेचे असते. यामुळे गाडीचं व्हायब्रेशन व गाडी स्मूथनेस चालते. त्याचबरोबर गाडीच्या रायडिंग कम्फर्टसाठी व ब्रेकिंग सिस्टीमसाठी गाडीचा ब्रेक शू चेक करणे व गरज असल्यास बदलणे फार महत्त्वाचे असते. अशा प्रकारे आपण गाडीचा ब्रेक शू बदलून बेअरिंग ग्रीसिंग केलेले आहेत. त्याचबरोबर आता आपण गाडीची योग्य अशी चेन सेटिंग करूया. गाडीचं YamaFZ, SZ व फेझर या गाडीचं चेन सेटिंग योग्य प्लेला सेट करणे फार महत्त्वाचे असते. त्याचबरोबर आपण गाडीचं ब्रेक सेटिंग करून घ्या. योग्य ब्रेक सेटिंग करणे फार महत्त्वाचे असते. अशा प्रकारे आपण ब्रेक सेटिंग केलेलं आहे. यानंतर आपण मेन एक्सेल थोडं टाईट करून घेऊया. त्याचबरोबर आता आपण गाडीचं चेन सेटिंग करण्यासाठी चेन सेटिंग चेक करूया. अशा प्रकारे चेन प्ले चेक करूया. यानंतर आपण चेन ॲडजस्टर नटने चेन सेटिंग करून घेऊया. अशा प्रकारे चेन टाईट करण्यासाठी आपण चेन ॲडजस्टर नट फिट केलेला आहे. यानंतर योग्य प्ले आल्यानंतर आपण आता मेन एक्सेल नट फिट करून घेऊया. अशा प्रकारे आपण गाडीचं चेन सेटिंग केलेलं आहे. त्याचबरोबर आता आपल्याला गाडीचं स्पार्क प्लग चेक करायचं आहे. जर स्पार्क प्लग खराब असेल तर गाडी स्टार्टिंग प्रॉब्लेम देते. त्याचबरोबर गाडी मिसफायर करते. यासाठी प्रत्येक 12,000 किलोमीटरला स्पार्क प्लग बदलणे गरजेचे असते व प्रत्येक सर्व्हिसिंगला तो साफ करणे व गॅप चेक करणे महत्त्वाचे असते. अशा प्रकारे आपण स्पार्क प्लग क्लीन केलेला आहे. यानंतर आता आपल्या गाडीची सर्व्हिसिंग योग्य झालेली आहे. तर मित्रांनो, यानंतर आपण गाडीचा पिकअप स्मूथनेस चेक करूया. यानंतर आपण पिकअप चेक करूया व गाडीची टेस्ट राईड घेऊया. अशा प्रकारे आपण गाडीची टेस्ट राईड घेणार आहोत. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आपल्या YamaFZची कंप्लीट सर्व्हिसिंग केलेली आहे. मित्रांनो, आपल्याही गाडीला सर्व्हिसिंग करायची असेल तर आजच भेट द्या बाईक गॅरेजवाले यांच्या रविराज ऑटोमोबाईल याला. त्याचबरोबर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्याकडे कोणत्या कंपनीची बाईक आहे हे आम्हाला कमेंटद्वारे सांगा. धन्यवाद.